महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक रोड उपनगर येथील जनता विद्यालयात ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने 1000 मुलांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले। नाशिक रोड उपनगर येथील जनता विद्यालयात विद्यार्थ्यांना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने 1000 मुलांना मोफत ओळखपत्रांचे वाटप ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाशिक रोड उपनगर जनता विद्यालयातील संत गाडगेबाबा पुण्यतिथी व राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षा सौ धनश्री शेळके मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा या उद्देशाने जनता विद्यालयातील गोरगरीब 1000 विद्यार्थ्यांना शालेय ओळखपत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय मुख्याध्यापक विवेक पवार आणि आपल्या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे डॉक्टर अविनाश झोटिंग, डॉक्टर अर्चना झोटिंग, सचिन पवार, ललिता पवार, मयुरेश केंदळे, सुरेखा देवर, धनश्री शेळके हे उपस्थित होते। सूत्रसंचालन श्रीमती जाधव यांनी केले। आभार पाटील यांनी मानले। लता कांबळे मॅडम यांनी कार्यक्रमाची सांगता केली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मयुरेश केंदळे, नाशिक। त्यानंतर बरेचदा लोक त्या प्राइसच्या एक्स्ट्रा प्राइस लावतात, तर ती पण बघायची की आपली फसवणूक तर नाही होते ना, एक्स्ट्रा प्राइस तर नाही घेते ना, तिथे पण तुम्ही बोलू शकता। तसंच जर कधी आईने तुम्हाला शेंगदाणे आणायला लावले, काही वस्तू आणायला लावली, तर ती जर खराब असेल, बरेचदा शेंगदाणे आणल्यावर त्याच्यातले काही शेंगदाणे तरी खराब निघतात। साधारणतः वाटीभर जरी शेंगदाणे खराब निघाले तर आपलं नुकसान आहे की नाही नुकसान। मग त्यावेळी तुम्ही त्या दुकानवाल्याला ते परत करण्याचा अधिकार आपला आहे। आपल्याला गव्हर्नमेंटने ते अधिकार दिले आहेत की आपण जर पैसे विद्यार्थ्यांची अपेक्षा आज हा पूर्ण करण्याचा दिवस आलेला आहे। अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा केला अशा धनश्री शेळके मॅडम यांनी आपल्या वाढदिवसात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।